घोडबंदर रोडवरील दिवसेंदिवस अपघाताच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचं दिसून येत आहे। ओवळा सिग्नलजवळ एसटी बस मेट्रोच्या पिलरला धडकल्याची घटना घडली आहे। या अपघातात 11 प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळत आहे। जखमी रुग्णांवर ऑस्कर आणि टायटन रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। याबाबतची अधिकची माहिती ठाण्याच्या घोडबंदर रोडवर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या बसने मेट्रोच्या खांबाला जोरदार धडक दिली होती। या अपघातात 11 प्रवासी जखमी झाले आहेत, तर बसचं मोठं नुकसान झालं आहे। सोमवारी रात्री हा अपघात झाला आहे। हा अपघात नेमका कशामुळे झाला याबाबत अद्याप कोणतीही माहिती अधिकृतरित्या मिळू शकलेली नाहीये। एसटी बसने पिलरला धडक दिल्याने बसच्या पुढील बाजूचं नुकसान झालं आहे। या दुर्घटनेतील जखमींवरती ऑस्कर आणि टायटन रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। अग्निशामक दल, वाहतूक पोलीस, पालिका प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून बसच्या बाजूला काढण्याचं काम सुरू आहे। तर या अपघाताने घोडबंदर रोडवरील वाहतुकीवरती परिणाम झालेला नाही। दरम्यान काही दिवसांपूर्वीच नंदुरबार डेपोवरून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या बसला घोडबंदर रोडवरती अपघात झाला होता। बस चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे बस थेट दुभाजकावरती चढल्याने हा अपघात झाला। घोडबंदर रोडवरील मानपाडा पुलावरील ही घटना घडली होती। सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही। 2 क्रेनच्या साहाय्याने ही बस बाजूला काढण्यात आली होती। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। मुंब्रा आणि दिवा प्रभाग समिती क्षेत्रात भोलेनाथ नगर, खरिवली, देवी नाला, ग्रीन पार्क या भागात 1 इंच व्यासाच्या मुंब्रा आणि दिवा प्रभाग समिती क्षेत्रामध्ये भोलेनाथ नगर, खरिवली, देवी नाला, ग्रीन पार्क या भागामध्ये 1 इंच व्यासाच्या 97 नळ जोडण्या पाणी पुरवठा विभागाने खंडित केल्या आहेत। या प्रकरणी गुन्हे दाखल करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे। गेल्या आठवड्यात पाणी बिल वसुलीबाबत अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी पाणी पुरवठा विभागाचे अभियंता आणि मीटर रीडर यांची बैठक घेतली। या बैठकीत मीटर रीडरला साप्ताहिक उद्दिष्ट निश्चित करून देण्यात आले। तसेच अवैध नळ संयोजने खंडित करण्यासाठी कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले। अनधिकृत इमारतींमध्ये पाण्याचा वापर सुरू असल्यास त्यावरही गुन्हे दाखल करण्याचे निर्देश अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी दिले आहेत। या निर्देशाच्या अनुषंगाने मुंब्रा व दिवा प्रभागामध्ये कल्याण फाटा येथून 660 मिलीमीटर व 350 मिलीमीटर व्यासाच्या मुख्य जलवाहिनीमधून दररोज सुमारे 57 दशलक्ष लिटर पाणी पुरवठा होतो। काही नागरिकांनी या मुख्य जलवाहिनीवरती अवैधपणे नळ संयोजने घेतल्याचं निदर्शनास आलं होतं। त्यानुसार ही नळ संयोजने तोडण्याची कारवाई करण्यात आली आहे। याच प्रकारे संपूर्ण महापालिका क्षेत्रात अवैध नळ संयोजने तोडण्यात येणार असल्याचं उपनगर अभियंता विनोद पवार यांनी सांगितले। स्वतःचे कार्यालयाचं काम, घरची जबाबदारी सांभाळत ठाणे महानगरपालिकेच्या महिला कर्मचाऱ्यांनी आपली संस्कृती जपत नव्या जुन्या पारंपरिक खेळाचा मेळ साधत नाविन्यपूर्ण मंगळागौर सादर केल्याबद्दल सर्व महिलांचे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता एकनाथ शिंदे यांनी भरभरून कौतुक केले। ठाणे महानगरपालिका कर्मचारी गणेशोत्सव मंडळाच्या वतीने सोमवारी महानगरपालिकेच्या कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहात महापालिका कर्मचारी मीनाताई ठाकरे परिचर्या प्रशिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी व ठाण्यातील सुजनसखी महिला यांनी मंगळागौर सादर केली। या कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे, महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या पत्नी प्रियांका राव, माजी नगरसेविका नम्रता भोसले, उपायुक्त मीनल पालांडे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर चेतना नितील, कार्यालयीन अधीक्षक रीमा देवरुखकर उपस्थित होते। ठाणे महानगरपालिका कर्मचारी गणेशोत्सवाचे यंदाचे हे 42वे वर्ष आहे। या निमित्ताने विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं।
गेली 2 वर्ष ठाणे महानगरपालिकेच्या अधिकारी कर्मचारी पारंपरिक अशी मंगळागौर सादर करतात. यंदाही ठाणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी नव्या जुन्या पारंपरिक खेळाचा मेळ साधत नाविन्यपूर्ण अशी मंगळागौर सादर केली आणि उपस्थितांची मने जिंकली. या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नी लता शिंदे यांनी सर्व महिलांचं कौतुक केलं. यावेळी त्यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या पत्नी प्रियांका राव यांच्यासह खेळात सहभागी होत मंगळागौरीचा आनंद घेतला. पहिलं तर सर्व सगळ्यांना गणपतीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि रणरागिणी एका दमामध्ये सर्व खेळ खेळून दाखवले. महापालिकेचे महिलांनी सगळ्या एका दमात सुंदर खेळ खेळला, छान खेळ. आणि सुरजन सख्या ओके त्यांचे जे गात होते ना, म्हणजे कोण खूप चांगला आवाज आहे हा तुमचा, खूप छान आहे. आणि ते जे खेळ होते आम्ही पूर्वी खेळत होतो ती गाणी आज मला ऐकायला मिळाली. आणि मी पण खूप खेळायची पहिला. तुम्ही मला फुगडी घालायला बोलवलं पण मी ना आज नाही, म्हणजे पाय दुखतात ना म्हणून मी आज नाही खेळली, नाही तर मी खूप खेळते. हा आणि सगळ्यांना पुन्हा एकदा असेच ताकद राहू दे, गणपती बाप्पानी देऊ दे. आणि सगळ्यांना माझ्या खूप खूप शुभेच्छा. आणि आपल्या सगळ्या महिलांना सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. खासगी रुग्णालयात होणाऱ्या खर्चिक शस्त्रक्रिया ठाणे सिव्हिल रुग्णालयात यशस्वीरित्या पार पडली आहे. ठाण्यात राहणाऱ्या योगेश तांबे या 19 वर्षीय मुलाच्या उजव्या पायाच्या गुडघ्यावरती जन्मजात हाड वाढले होते. साधारण चालताना कोणताच त्रास झाला नव्हता, मात्र धावण्यासाठी थोडा त्रास व्हायचा. नुकत्याच झालेल्या एका स्पर्धा परीक्षेसाठी धावण्याच्या शर्यतीत वाढलेलं हाड कारणीभूत ठरलं आणि स्पर्धा परीक्षेतून माघार घ्यावी लागली. सर्वसामान्य कुटुंबातील योगेश याला खासगी रुग्णालयात खर्च परवडत नसल्याने ठाणे सिव्हिल रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्याचे त्याच्या कुटुंबियांनी ठरवले. जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार आणि अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर धीरज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुडघ्यावरील हाडाची शस्त्रक्रिया यशस्वी झाली असल्याची माहिती अस्थिव्यंग तज्ञ डॉक्टर विलास साळवे यांनी दिली आहे. योगेश यांच्या गुडघ्यावर साधारण 2.5 ते 3 इंच लांब जन्मापासून हाड वाढलेलं होतं, त्यामुळे काहीशी अवघड शस्त्रक्रिया करण्याचं आव्हान रुग्णालयासमोर होतं. प्रथम गुडघ्याचे सर्व रिपोर्ट तपासून नुकतीच 1 तासाची शस्त्रक्रिया करण्यात आली. अनावश्यक वाढलेले हाड काढल्यामुळे योगेश काही दिवसातच धावण्याचा सराव देखील करू शकणार आहे. ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयातील सफाई कर्मचारी साखळी उपोषणाच्या 28व्या दिवशी किमान वेतन अधिनियमानुसार वेतन मिळण्यात यशस्वी झाले आहे. त्यामुळे 28 दिवस सुरू असलेले साखळी उपोषण आंदोलन श्रमिक जनता संघाने स्थगित केलं आहे. 9 सप्टेंबर रोजी किमान वेतन अधिनियमानुसार कामगारांच्या बँक खात्यात वेतन जमा झाल्यानंतरच कामगारांच्या सहमतीने श्रमिक जनता संघाचे सरचिटणीस जगदीश केरालिया व उपाध्यक्ष डॉक्टर संजय मंगला गोपाळ यांनी 13 ऑगस्ट पासून सुरू असलेले साखळी उपोषण आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतलाय. युनियनचे अध्यक्ष मेधा पाटकर यांनी लढाऊ कामगारांचे अभिनंदन केले. ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर नेताजी मुळीक आणि प्रशासकीय अधिकारी डॉक्टर श्रीमती रानडे यांनी उपोषणकर्त्यांना फळाचा रस पाजून उपोषण सोडवले. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर नेताजी मुळीक यांनी सांगितलं की किमान वेतन अधिनियमानुसार वेतन अदा केलं आहे आणि किमान वेतनाच्या फरकाच्या रकमेचा प्रस्ताव वरिष्ठांकडे मंजुरीसाठी पाठवला आहे. तेही लवकरच मिळेल, त्यामुळे आता आंदोलन मागे घ्यावे अशी विनंती करत रुग्णालय प्रशासनाने लेखी आश्वासन दिल्याने 5 वर्षाच्या किमान वेतनाच्या फरकाची थकीत रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचे युनियनचे सरचिटणीस जगदीश केरालिया यांनी सांगितले.